ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी यशवंत बिवलकर आहेत। बिवलकरजी, खरं तर तुमचं TV9मध्ये स्वागत आहे। खरं तर रोहित पवारांनी आपल्या जागेबद्दल जे आरोप केले होते त्यानंतर तुम्ही 27 तारखेला पत्रकार परिषद घेणार होता, मात्र विलंबाने पत्रकार परिषद घेतायत, त्या बाबतचं मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण असं आहे की 27 तारखेला मी प्रदेशातून आलो, मला विश्रांती 1-2 दिवसाची हवी होती, माझ्या वयामुळे मला हे करायला लागत, म्हणून मी 28-29 तारखेचं असं सारण ठरवलं होतं। परंतु गणपतीची गर्दी जी होती, 10 दिवसाचा गणपती आहे आणि लगेच गणपती सुरूच झाला होता, त्याच्यामुळे मी असं ठरवलं की गणपती झाल्यानंतर घेऊ, कारण गणपतीच्या काळामध्ये हे घेतलं तर पत्रकार लोकांनाही सोयीचं होणार नाही, नंतर येणं जाणं सोयीचं होणार नाही, कारण रस्ते बंद असतात वगैरे वगैरे, त्याच्यामुळे मी ही आत्ता ठरवली होती, ती आत्ता घेतली। खरं तर रोहित पवार असं देखील म्हणतात की मी बिवलकर यांना ओळखत नाही, मात्र त्यांना ती जमीन देण्यात आलेली आहे, ती संजय शिरसाट यांच्या सहीमुळे देण्यात आलेली आहे आणि त्यात मोठा करप्शन झालेला आहे। आता मी ओळखतच नाही, त्यामुळे करप्शनचा प्रश्न कर, ते मला ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही। संजय शिरसाट आपल्याला ओळखतात का? नाही ओळखत। त्यांची अशी देखील मागणी, म्हणजे माझी समजूत आहे, आता माझ्या जागेमुळे ते ओळखत असले मला तर माहीत नाही, पण मी त्यांना अजिबात ओळखत नाही, मी पाहिलेलं नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही भेटायचा बोलायचा। आणि आत्तापर्यंत माझी जी कामं लाभली आहेत ती मी कोणाला पैसे देत नाही, कारण माझा तो प्रिन्सिपल नाही आहे, मी शिक्षक आहे, त्यामुळे मी तसं काही करत नाही, अजूनही करत नाही आणि माझी तशी करण्याची तयारी पण नाही। तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये उर्मेश उदानी यांचा देखील उल्लेख केलेला आहे, नेमकं काय त्यांचा संबंध? त्यांचा संबंध असा की त्या भारती पवार म्हणून नावाने त्यांनी एक जी नोटीस दिलेली आहे की त्या या जमिनीच्या मालकी आहेत आणि बिवलकर खोटे आहेत, हे जे दिलेलं आहे हे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की उर्मेश उरानी जे आहेत ते याच्यामागे करते आहेत, ते बिल्डर आहेत, तर त्यांना जागा हव्या असतात, त्याच्यामुळे याची जागा घ्या त्याची जागा घ्या, कोणीतरी खोटे बघायचे आणि त्यांना कामाला लावायचं आणि दुसरं खरं आहे त्यांना त्रास द्यायचा। आणि मग याच्यात काय होतं की असं मोठं, आता पवार साहेबांसारखं कोणी आले की माणसावर प्रेशर येतं, अरे एवढी मोठी व्यक्ती, उद्या जर मोदींच्या बरोबर कोणी असं आलं तर लोक म्हणते अरे पंतप्रधानांच्या बरोबर माणूस हिंडतो, त्याच्या विरुद्ध कोण जाणार, अशी परिस्थिती असते। त्याच्यामुळे हा माझ्यावरती दडपण आणण्याचे सगळे हे प्रयोग आहेत, हे महत्त्वाचा भाग आहे जे मी मानत नाही। आपल्याला रोहित पवार का आरोप करतात काय वाटतं? मला माहीत नाही, मी त्यांना ओळखतही नाही। आपण जी कायदेशीर नोटीस पाठवणार आहे ती कोणाकोणाला पाठवणार आहात? तो आता आमच्या वकील साहेबांकडेचा प्रश्न दिलेला आहे, वकील साहेब ठरवतील, ते सगळे कागद फ्रेम करतील, त्याच्यानंतर मग कोणाला द्यायचा नाही द्यायचा ते ठरवतील। रोहित पवार असं देखील म्हणतात की तुम्ही भूमिपुत्र नाहीत। सांगितलं ना मी, भूमिपुत्र आहे ना, सगळे ज्याची जमीन आहे तो भूमिपुत्र आहे। भूमिपुत्र काय असं आहे का की 1 गुंठा असला तो भूमिपुत्र, 10 गुंठे असला तर काहीतरी आणखी वेगळं, 100 गुंठे असलं असं काही नाही। ज्याच्याजवळ भूमी आहे, जो शेतकरी आहे, मी शेतकरी पण आहे, तर तो शेतकरी असतो, तो भूमिपुत्र होता, त्यामुळे भूमिपुत्राची अशी व्याख्या कुठे लिहिलेली नाही आहे। तुम्हाला तुमच्या टीमला पुण्यातनं देखील फोन आले होते, नेमकं कशासाठी फोन आले होते? नाही, माझ्या टीमला पुण्यातलं फोन आले होते का नाही, आहे आमच्या लोक जे काय सांगतात ना की असं आहे, हे करतात, आम्हाला काम करताना प्रेशर येतं, असं ते लोक सांगतात, मला काही त्यातली माहिती नसते, कारण मी असल्या गोष्टी ऐकतच नाही। मी त्यांना सांगतो तुम्ही कामं करा, संपलं। तुमची पुढील मागणी काय असणार आहे? पुढील मागणी लवकरात लवकर माझा हे व्हायला पाहिजे। आता 77 वर्ष झाली, अजून मी किती वर्ष काम करू शकणार आहे? माझ्याबरोबर हे सुरू केलं त्यावेळेला माझी आई होती, माझे मोठे बंधू होते, ते दोघंही वारले, आता मी एकटाच राहिलेलो आहे। आज 77 वर्ष, मी 80 वर्ष जगणार आहे का 78 वर्ष जगणार आहे मला माहीत नाही। हे असं करून लांबवायचं आणि मग पुढे आमची मुलं बाळं असतील ज्यांना माहीत नाही असं जर वाटत असेल, त्यांनाही मी शिकून ठेवलेलं आहे की काय चाललेलं आहे आणि काय आहे माझ्याकडे। ज्या जमिनीबाबत आपण माझ्या हयातीत मिळावं हे लवकरात लवकर, आणि याच्यासाठी सरकारनं लवकरात लवकर हे सगळे प्रश्न जे आहेत ते बाजूला करून आमचं कामं करून द्यावीत, हे मी म्हटलं। ज्या जमिनीबाबत आपण लढताय ती जमीन सिडकोची आहे, भूमिपुत्रांची आहे, असं देखील रोहित पवार म्हणतात। भूमिपुत्र कुठले आले, त्याच्या कुळ होते का? ते कुळ नाही, माझ्या ज्या सिडको जमीन देते त्याच्या कुळबीड कोणीही नाही आहे, एकही कुळ नाही आहे, एकही कुळ नाही आहे। कुळ असतं तर मला मिळालीच नसती, मी ॲब्सेंटी लँडलॉर्ड झालो असतो त्या जमिनीपुरता, दॅट इज अ फंक्शन।
आणि मी मागतच नाही, माझ्या तेवढेच मागतो मी. आता मला इनाम मिळालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठी जमीन माझ्याकडे आहे की माझा गुन्हा नाही आहे. मोठी जमीन असला गुन्हा आहे का? नाही. आणि सगळ्या कायद्यातनं राहिलेली आणि ती सिडकोनी घेतल्यामुळे राहिलेली आहे, हा प्रश्न आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते यशवंत बिवळकर यांचं असं देखील म्हणणं आहे, मला ती इनाम म्हणून जमीन मिळालेली, तर त्यात माझा गुन्हा काय, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.